नमस्कार पालको. आरटी प्रवेश प्रक्रिया 2024-25 मध्ये ज्या पालकांचा लॉटरीमध्ये नंबर लागलेला आहे आणि आता कागदपत्र सबमिट करण्यासाठी 10 दिवसाचा वेळ देण्यात आलेला आहे. ह्या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्हाला कागदपत्र जमा करायचे आहेत. आता काही पालकांना ज्यांची निवड झाली असताना सुद्धा म्हणजे ते सुख म्हणजे तो आनंद सेलिब्रेट करायचा की आणखीन एक वेगळ्या चिंतेनं घेरलेला आहे. कारण अपेक्षा नसतानाही काही पालकांचा नंबर लागलेला आहे लॉटरीमध्ये आणि मग आता धांदल उडालेली आहे कागदपत्र जमा करण्याची. त्यातच बरेचसे पालक असे असतात की त्यांना पूर्वकल्पना नव्हती, माहितीचा अभाव म्हणू शकतो किंवा मिअर निग्लिजन्स, कारण निष्काळजीपणामुळं थोडंसं सिरियसली घेतलं नसेल त्यामुळेही कागदपत्र तयार नाही आहेत. परंतु आता जेव्हा की लॉटरीत नंबर लागला आहे आणि आता हाताचा तोंडाचा घास आपला हिरावून घेतला जाईल का या आशेनं आता या चिंतेनं पालक सतावलेले आहेत आणि एका आशेनं बघतायत की काही पळवाट किंवा काही मार्ग सापडेल का. बऱ्याच पालकांचे फोन येत आहेत मला, ते सांगतात मला की बाबा नंबर लागला परंतु त्यांना त्याची खुशी नाही पण चिंता जास्त वाढलेली आहे. मग नेमकं त्यांच्या चिंतेचे कारण काय काय आहेत ते आपण बघून घेऊ. सर्वप्रथम आपण माहिती करून घेणार आहोत की वेटिंग लिस्टवाले पालक जे आहेत की कुणाचा नंबर 10 नंबर आहे, कुणाचा 15 आहे, 25 आहे, 35 आहे, मग कोण वाट बघायची का नाही बघायची, म्हणजे कोणत्या नंबरपर्यंत चान्सेस असू शकतात लागण्याचे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यासोबत कागदपत्राची बरेचसे अडचणी आहेत. कारण आता लॉटरी लागली आहे तर मग आता इन्कम काढायचं, आता कास्ट काढायचा, आता भाडे करार करायचा, तर ते कितपत योग्य असणार आहे त्याच्यावरती पण आपण तोडगा काय काढू शकतो ते आपण बघणार आहोत. त्यासोबतच घर भाड्याने घेतले. आता बऱ्याच पालकांचा जेन्युइन प्रॉब्लेम असतो. पहिलं त्यांनी भाड्याने एका ठिकाणी राहत होते परंतु या कोर्टाचा प्रक्रिया आणि या सगळ्या गोष्टीमुळं जवळपास ते 3 ते 6 महिन्याचा कालावधी लोटला गेलेला आहे. तुम्ही दुसऱ्या शाळेत ॲडमिशन केलं आहे आणि आता तुम्ही ते घर बदलून दुसरीकडे गेलात, परंतु आता नंबर लागलाय, भाडे करार तिकडचा आहे, आपण तिथे राहत नाही, काय करायचं. ओके, हा जेन्युइन प्रश्न समजू शकतो. त्यासोबतच रेंट ॲग्रीमेंटच अवेलेबल नाही आहे, तर अशा ठिकाणी काय करायचं तेही आपण या माहिती जाणून घेणार आहोत. सोबतच बर्थ सर्टिफिकेटच्या बाबतीत बऱ्याच पालकांमध्ये प्रश्न आहे की शाळा सुरू झालेली आहे, शाळेत ॲडमिशन्स केलेले आहेत, त्यामुळं जन्माचा दाखला जो ओरिजिनल जन्माचा दाखला होता तो आपण शाळेत जमा केलेला आहे. मग आता आर टीमध्ये नंबर लागला तर ओरिजिनल जन्माचा दाखला शाळा तर द्यायला तयार नाही आहे, मग त्याच्यासाठी पर्याय काय तेही आपण थोडकासा काढणार आहोत. त्यासोबतच शाळा बदलायची आहे. काही लोकांना शाळा नंबर लागला, कागदपत्र आहेत, परंतु आम्हाला ती शाळा नको आहे, ती शाळा चांगली नाही आहे किंवा आम्हाला मग त्याच आर टी मार्फत दुसरी शाळा भेटते का. तर या सगळ्या छोटे छोटे प्रश्न हे तुमच्याच कमेंटमधनं आलेले प्रश्न आहेत आणि त्यांचा एक सविस्तर चर्चेमध्ये आपण उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. माहिती सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला सर्व पालकांना विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. कारण येणारा जो काही काळ असणार आहे किंवा तुमचं पाल्य या वर्षी नसेल तर पुढच्या वर्षी पात्र असेल तर त्यालाही तुम्हाला अचूक माहिती योग्य वेळेस मिळणार आहे. चला तर माहितीला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात प्रश्न पहिला की वेटिंग लिस्ट कितीपर्यंत वाट पाहिल्या पाहिजे. हे बघा, जे कोणी लागलेले आहेत त्यापैकी 50% तरी पालक असे आहेत ज्यांनी कसलीच तयारी केलेली नाही आहे, फक्त भरायचा फॉर्म म्हणून भरलेला आहे आणि आता ज्या वेळेस की नंबर लागला आहे तर ते गोंधळून गेलेले आहेत. त्यामुळं वेटिंग लिस्टमध्ये ज्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नंबर आहे, कागदपत्र तुमचे तयार आहेत, योग्य ते कागदपत्र तुमच्याकडे असतील तर तुम्ही आशा बाळगू शकता, एक अपेक्षा ठेवू शकता त्याच्यावरती की नक्कीच तुमचं काहीतरी होऊ शकतं. पण नंबर कितीपर्यंतचा पाहिजे. जर तुमचा नंबर 10च्या आत असेल तर हमखास तुमचं लागण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण कसून चौकशी केली जाणार आहे. बरेचसे पालकांनी असाच फॉर्म भरलेला आहे त्यामुळं वगळण्याचे चान्सेस हे जास्त आहेत. तर 10 नंबरपर्यंत किंवा 12 नंबरपर्यंत किंवा 15 नंबर, आता पुण्यासारख्या शहरामध्ये 15 नंबरपर्यंतही तुमची वेटिंग लिस्ट क्लिअर होऊ शकते. हे मी अंदाज बांधतोय, डिपेंड आहे आपल्या सिच्युएशनवर. अंदाज कोणत्या आधारावरती बांधतोय की ज्या कुणाचं सिलेक्शन झालं त्यांचे जे काही दांदल उडालेली आहे त्या आधारावर. त्यामुळे वेटिंग लिस्टवाल्यांना एक कल्पना आहे की 15 ते 20, 15, 10 ते 15च्या मध्ये असेल, 15पर्यंत असेल तरी तुम्ही वाट बघा, आशा ठेवू शकता. तुम्हाला काय करायचं आहे तर दर 4 दिवसाला लॉग इन करायचं आहे आणि यादीतला नंबर पुढे सरकलाय काय हेच बघून घ्यायचं आहे. तुमचे कागदपत्र तयार करून ठेवणं गरजेचं आहे. आता हे कागदपत्र कुठं जमा करायचे आहेत? पंचायत समितीला, शाळेत नव्हे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट प्रॉब्लेम्स, दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे डॉक्युमेंट प्रॉब्लेम्सचा. तर त्याच्यामध्ये बरेचसे पालक आता उत्पन्नाचा दाखला पहिला काढलेलाच नव्हता, तर मग आता काढला तर चालेल का. हे बघा, तुम्हाला मागील वर्षाचं उत्पन्न लागणार आहे. आता हे जे उत्पन्न मिळणार आहे ते 24-25चं मिळणार आहे, म्हणजे आर्थिक वर्ष 23-24चं तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे. तर मागच्या वर्षीचं जर तुम्ही कुठल्या कारणानं काढलेलं असेल जे की मार्च 2000
2024 पर्यंतच वैध असतं. त्यावरती लिहिलेलं आहे मार्च 2024 पर्यंतच व्हॅलिड आहे. ते उत्पन्नही चालेल. किंवा आता जेव्हा तुम्ही काढताय उत्पन्न तुमच्या मागच्या वर्षीचं, जे की मार्च 2025 पर्यंत वैध आहे, तेही उत्पन्न ग्राह्य धरलं जाईल. त्यासोबतच कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतीत प्रश्न आहे की कास्ट, मग आता लॉटरीत नंबर लागल्यानंतर कास्ट जर काढला तर आमचा अर्ज बाद होईल का? तर तसं अजिबात होणार नाही आहे. तुम्ही जर कास्टमध्ये बिलॉंग करत असाल, त्यामुळे तुम्ही कास्टमधून ॲडमिशन्स घेतला असेल, तर 100% तुम्ही आता कास्ट काढा. तर कास्ट काढायला किती दिवस लागतात टेक्निकली पाहायला गेलं तर दरवर्षीची जी ही बोंब आहे, ज्याही वेळेस आपल्याला कागदपत्र लागतात त्यावेळेस सेतूचा संप असतो किंवा आणखी कुठल्या तांत्रिक अडचणी असतात. त्यामुळे जिथं की 4 दिवसाचं काम व्हायचं असतं तिथं 10 दिवस लागतात. तर कास्टला तुम्हाला कमीत कमी 10 ते 12 दिवस लागतात. आणि जर तुम्हाला तुमच्या लेवलला लवकरात लवकर काढून घेता आली काही कारण तर तुम्ही ती काढून घ्या. पाल्याच्या वडिलाची कास्ट काढायचे एवढं लक्षात ठेवा. आईची नाही किंवा पाल्याची नाही, पाल्याच्या वडिलाची कास्ट काढून घ्या. आता जरी काढली तरी वैध आहे. त्यानंतर रेंटेड हाऊस जे बदललेलं आहे त्यांच्याबद्दल मला थोडंसं डिटेलमध्ये सांगायचं आहे की यात तुमचा 100% दोष नाही आहे. कारण आपण पाहतोय की कोर्टात प्रक्रिया लांबत चालली होती, त्यामध्ये ॲडमिशन्स घ्यायचे होते. मग आपण कुठंतरी ॲडमिशन्स घेतले आणि ते तुम्ही जिथं भाड्यानं राहत होता तिथून जागा जवळ नव्हती, त्यामुळे तुम्हाला घर बदलावं लागलं असेल, अन्य कुठल्या कारणानं तुम्ही जागा बदलली असेल. तर आता जर तुम्हाला नंबर लागला आणि ते रेंट ॲग्रीमेंट तर तुमच्याकडे आहे, परंतु आता तुम्ही तिथं राहत नाही आहे, तर धांदल उडाली असेल, तर त्या गोष्टी तुमचं जे काही लोकल अथॉरिटी आहे म्हणजे शिक्षण विभागाचे अधिकारी आहेत त्यांना तुम्हाला ते विश्वासात घेऊन सांगणं गरजेचं आहे. कागदपत्राच्या बाबतीत तुम्ही पात्र राहणं गरजेचं आहे. जर तुमचं खरंच रेंट ॲग्रीमेंट असेल, जे की वैध रेंट ॲग्रीमेंट आहे, जे की व्हॅलिड आहे, तुमचं फॉर्म भरण्याच्या अगोदरचं असेल, आत्ता जर तुम्ही तिथं राहत नसाल तरी तुम्हाला त्यांना विश्वासात घेऊन तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. ते कितपत तुमच्या लेवलला तुम्हाला हँडल करता येईल ते तुम्ही बघून घ्या आणि मगच ते तुम्हाला मान्यता दिलीत तरच तुम्ही पात्र होऊ शकता. आता त्याच्यानंतर रेंट ॲग्रीमेंट नॉट अवेलेबलवाले काही आहेत. कारण हे म्हणलं ना, मिअर निग्लिजन्स किंवा माहीतच नव्हतं. काही जण असू शकतात की बाबा सर तुम्ही आम्हाला पहिलं भेटले असते तर बरं झालं असतं, किंवा काही जण असतात की आम्हाला माहीतच नव्हतं, किंवा काही जण असे असतात की कुठं लागणार आहे आणि लागला तर आता मग बघू काही 4-5 हजारानं होतं का. तर तसं काहीच होणार नाही आहे. आणखीनही मी काही म्हणजे काळा दगडावरची पांढरी रेष नाही आहे. ही सगळ्या गोष्ट माणुसकीचा माणसं आहेत सगळी. तुम्ही जितकं तुम्हाला समोरच्या लेवलला, कारण लॉटरीत नंबर लागणं ही तांत्रिक गोष्टी होती, पण कागदपत्र तपासणं हे तांत्रिक नाही आहे, ही मानसिक गोष्ट आहे. माणसं आहेत हँडल करणारी. जेवढ्या लेवलला तुम्हाला हँडल करता येत असेल ते करून घ्या, त्याचा फायदा करून घ्या. हे काय मला असं सजेशन द्यायला आवडत नाही, परंतु आता जर अडचण आली आहे तर आली आहे अशी असावी सादर. त्यानंतर ओरिजिनल बर्थ सर्टिफिकेट शाळेत दिलेलं आहे. आता हा एक अन्यसाधारण प्रश्न आहे, कारण हा प्रश्न दरवर्षी उद्भवत नाही. याच वर्षी उद्भवला आहे आणि किंबहुना पुढच्या वर्षी हा उद्भवणार नाही आहे. प्रश्न असा आहे की तुमचं ॲडमिशन्स कुठल्या तर शाळेत झालं आणि तिथं तुम्ही ओरिजिनल बर्थ सर्टिफिकेट जमा केलं आहे, ते किंबहुना तुम्हाला करावंच लागतं. आता तुमच्याकडे दुसरी ओरिजिनल कॉपी नाही आहे, आता तुम्हाला तिथं द्यायचं आहे. शाळा तर तुम्हाला वापस कागदपत्र देणार नाहीत. करायचं काय? तुमच्याकडे जर झेरॉक्स असेल, पर्याय नंबर 1, तुमच्याकडे जर झेरॉक्स असेल त्यावरती QR कोड आहे, तो QR कोड स्कॅन करा, तुम्हाला डबल कॉपी मिळेल. हा एक पर्याय. दुसरा पर्याय, तुमच्याकडे जर झेरॉक्स असेल तर ते झेरॉक्स ओरिजिनल जिथनं काढलेलं आहे तुम्ही महानगरपालिकेतून, ग्रामपंचायतमधनं, तिथून दुय्यम प्रत तुम्हाला काढून घ्यावं लागणार आहे. त्याला काय खर्च लागतो का ते बघून घ्या आणि ओरिजिनल डॉक्युमेंट काढून घ्या. कारण आता जर तुम्हाला RT मधनं लॉटरी लागल्यानंतर पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला ओरिजिनल बर्थ सर्टिफिकेट हे आवश्यक लागणार आहे. त्यानंतर आणखी काही प्रश्न आहेत की शाळा बदलता येते का? शाळा बदलता येत नाही. तुम्हाला जर शाळा नको असेल तर तुम्हाला जिथं तुम्हाला पाहिजे तिथं पैसे भरून ॲडमिशन करून तुम्ही करू शकता. शाळा RT मधनं बदलत नाही, चेंज होत नाही, ट्रान्सफरही होत नाही. आता या व्यतिरिक्त जर काय तुम्हाला प्रश्न असतील, आशा करतो की तुमच्या बऱ्याचशा प्रश्नाचे उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह होणार आहेत. या व्यतिरिक्त प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. थोडासा एखाद दिवसाचा वेळ जरी लागला मला उत्तर द्यायला तर वेट करा, दिलगिरी असावी, परंतु त्याचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेन. आणि आशा करूया की लवकरात लवकर तुम्ही कागदपत्र जमा करून तुमची पात्रता निश्चित करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.